द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाच्या भाग 4मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. चला तर मग सुरू करूया राहिलेल्या पाठ. 2009ची गोष्ट. तोपर्यंत माझे उत्तम वर्ष होते असे मी म्हटले तर ते अतिशयोक्ती ठरू नये. माझे माझ्या आवडत्या स्वप्नसुंदरीशी लग्न झाले. तिने एका मुलीला जन्म दिला. आता माझा कोचिंग व्यवसाय छान चालायला लागला. माझ्याकडे येणारे, भेटणारे व सल्लामसलत करणारे यांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. मुख्य म्हणजे माझी व्याख्यानेही छान चालली होती. शाळा, कॉलेजेस, कंपन्या इत्यादींच्या सभांमध्ये मी व्याख्याने आणि बीज भाषणे द्यायला सुरुवात केली. माझ्या द मिरॅकल मॉर्निंगची कथा एखाद्या वनव्यासारखी पसरली. द मिरॅकल मॉर्निंगने आमचे अवघे आयुष्य बदलून टाकले आहे असे लिहिणाऱ्या लोकांचे ईमेल मला रोज येऊ लागले. मला स्वतःबद्दल, माझ्या या सर्वस्वी नव्या सृजनशील कल्पनेबद्दल चांगलीच खात्री वाटू लागली. एके क्षणी मला असे वाटले की अवघ्या जगाला सांगण्याची जबाबदारी आपली आहे आणि त्यासाठी पुस्तक लिहिणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. हळूहळू मी पुन्हा लिहायला लागलो. एक लक्षात घ्या, तोपर्यंत मी कोणीही मोठा लेखक नव्हतो. पण मला एक गोष्ट पक्की ठाऊक होती आणि ती म्हणजे लिहायचे म्हणजे घाबरायचे नाही. आपल्या हृदयाची, जीवनाची, आजवर केलेल्या नानाविध प्रयोगाची माहिती लोकांना सांगायची, अगदी हातचे राखून न ठेवता. 2012ची गोष्ट. तुमच्या आता हातात जे पुस्तक आहे ते लिहिण्यासाठी मी आयुष्याची 3 वर्ष खर्च केली होती. द मिरॅकल मॉर्निंग अखेर प्रकाशित झाले. खरं तर ही माझ्या जीवनाचीच गोष्ट नव्हती, तर ती माझ्या हृदयाची गोष्ट होती. एका प्रकारे मी माझे हृदयच सर्वांना मोकळे करून देत होतो. तेव्हा जे प्रकाशित झाले तेव्हा ॲमेझॉनवर मोठ्या दिमाखात ते झळकले. इतकेच नाही तर ॲमेझॉनच्या इतिहासात सर्वात जास्त रेटिंग्ज मिळवणारे ते पुस्तक ठरले. 500पेक्षा जास्त परीक्षणे त्यावर प्रसिद्ध झाली आहेत. मुख्य म्हणजे सरासरी 5 पैकी 4 त्याला मिळाले. ते पाहून मी अक्षरशः थक्क झालो. लोकांची आयुष्य बदलत होती. माझ्या या द मिरॅकल मॉर्निंग पुस्तकाने सर्व प्रकारच्या लोकांना फायदा होत होता. अगदी सामान्य गृहिणींपासून ते कंपनी बॉसेसपर्यंत प्रत्येकाला त्याचा सुखद अनुभव येत होता. आयुष्याला थेट आणि धीटपणे सामोरे जाण्यातून काय साध्य होऊ शकते त्याचे ते प्रांजल आत्मकथन होते. मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की तुम्ही वयाच्या कुठल्याही टप्प्यावर असा किंवा तुमची आव्हाने कितीही कठीण असोत, तुमच्यात बदल हा निश्चित होणार. मी तर चक्क मृतावस्थेत आयुष्य कंठीत होतो. मी कधीही चालू शकणार नाही या डॉक्टरांच्या भाकितावर मी पार निराश होऊन गेलो होतो. पण मी त्यातून बाहेर आलो, तेही द मिरॅकल मॉर्निंगचे देखणे पुस्तक घेऊनच. अनेकदा काय होते की सकाळी उठून आपल्याला जीवन ध्येयावर काम करावेसेही आपल्याला वाटत नाही. अशा स्थितीतून मी बाहेर पडू शकलो आणि मी पडणारच असा विचार आपण केला पाहिजे. मुख्य म्हणजे आपल्या परिस्थितीसाठी इतरांना दोष न देता त्याचे पूर्ण उत्तरदायित्व स्वतःकडे घेण्यातून आपण नव्या प्रवासाला आरंभ केला पाहिजे. एक लक्षात घ्या की निराश होणे ही देखील एक प्रतिक्रियाच असते. मुख्य म्हणजे ज्या प्रमाणात तुम्ही आपल्या आयुष्याचे उत्तरदायित्व स्वीकाराल तेवढे तेच तुमच्यात आकाराला येईल. इतकेच नव्हे तर समग्र जीवन आमूलाग्र बदलण्याची शक्ती तुम्हाला प्राप्त होते, तीही सहजगत्या. तुम्हाला सांगतो, माझ्या अपघातासाठी तो मद्यधुंद चालक दोषी जरी असला तरी आता त्याबद्दल तक्रारी व समर्थन न करता आपल्याला आपले जीवन आमूलाग्रपणे बदलायचे आहे. माझ्या या पुढील आयुष्याला मी जबाबदार आहे ही भावना मी माझ्या मनात रुजवली. घटना तर घडून गेली. आता दोषी कोण आहे याचा उहापोह न करता, इतरांना थेंबभरही दोष न देता मी माझ्या मनात उतरलो. बौद्धिकदृष्ट्या नाही तर अत्यंत सजगपणे, तरल सावधानपणे तसे केल्याने माझ्यात असलेल्या प्रेम, करुणेचा मला शोध लागला. भूतकाळ कटू असला तरी
तो मागे टाकून आपण पुढे जायला हवे याचे भान आणि ज्ञान एके क्षणी मला झाले. मित्र हो, हा विचारच अत्यंत महत्त्वाचा आहे. तेव्हा भूतकाळ मागे सोडून या. आजच आत्तापासून नव्याने आयुष्य जगण्यास प्रारंभ करूया. रोजच्या दिवसाची भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी नव्याने नाते जोडूया. मला तुम्हाला हेच सांगायचे आहे की स्वच्छ मोकळेपणाने जगा. तुम्हाला वाटले तर तुम्ही भूतकाळात राहा, परंतु भूतकाळाशी भांडू नका. जेव्हा तुमच्यापुढे भूतकाळ येतो तेव्हा त्याचे निरीक्षण करा. त्याला बाजूला सारू नका किंवा जास्त जवळही धरू नका. मग बघा, आजवरचे अनुभव, तुमची वेदना, तुमचे दुःख, आजारपणाचे तडाखे, विभक्तपणाचा कळा, तुटलेपणाची भावना, या सर्व गोष्टी तुमच्यातील श्रीमंती आणि सौंदर्य वाढवत नेतील. तुमच्या हृदयात काय आहे ते अतिशय महत्त्वाचे आहे. जर ते काठोकाठ भरून वाहत असेल तर तुम्ही सर्व काही मिळवले आहे. आता प्रत्यक्ष जगण्याची तुमची वेळ आली आहे, कारण ही तुमची गाथा आहे, तुमचे स्वतःचे आयुष्य आहे. लक्षात घ्या, आता तुम्ही आयुष्याच्या एका अपेक्षित टप्प्यावर आला आहात. तुम्हाला जसे जीवन पाहिजे आहे तसे बनवण्यासाठी तुम्हाला योग्य शिक्षण घेणे जरुरीचे आहे. मुख्य म्हणजे ते घेण्याच्या योग्य टप्प्यावर तुम्ही घेऊन ठेपले आहात. जीवनात अडथळे व आव्हाने असतानाही, विशेष करून अडथळे व आव्हाने असतानाच जीवनाला व प्राप्त स्थितिगतीला थेट सामोरे जा, तेही प्रतिक्रियाविरहितपणे आणि कुठलेही बौद्धिक समर्थन न करता. वर्तमान काळ हा नेहमीच आपल्याला एक शिकण्याची, मोठे आणि अधिक चांगली व्यक्ती होण्याची संधी देत असतो. तेव्हा आत्ताचा हा क्षण संपूर्णपणे, पूर्ण क्षमतेने व प्रेमाने जगा आणि त्यातील अर्थ व शहाणपण टिपा. हेच खरे जगणे आहे. मला काय म्हणायचे आहे ती तुमच्या लक्षात येते का? यापूर्वीही मी या गोष्टीचा उच्चार केला होता, पण आता पुन्हा एकदा मला काय म्हणायचे आहे ते नीट समजून घ्या. मित्र हो, जे काही वाट्याला येईल त्याला जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, तरल अवधानाने तोंड देता आले पाहिजे. स्वतःची कीव करणे, विषण्णता, खिन्नता, नैराश्य, डिप्रेशन, स्वतःला कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत वा व्यसनात कोंडून घेणे हा एक प्रकारचा प्रतिकारच आहे. खरं तर असा कुठलाही प्रतिकार बौद्धिक समर्थन न करता आपली बुद्धी, तरल अवधान पूर्ण जागे ठेवून प्राप्त परिस्थिती वा स्थितीगती स्वीकारणं, म्हणजे तिला बगल न देता, दूर न लोटता प्रत्यक्षाला भिडणं, असे केले म्हणजे माणूस दर खेपेला, परिस्थितीला मोठ्या ताजेतवानपणाने तोंड देऊ शकेल. ही जाणीव जागी झाली असेल तर माणसाला अशी एक आंतरिक शक्ती लाभेल की जिच्या जोरावर तो हसतमुखाने व विलक्षण समजूतदारपणे आपल्या दुःखाला, वेदनेला स्वीकारू शकेल. जबाबदारी घेणे म्हणजे दुसऱ्याला दोष देणे नव्हे, हे समजणे फार फार महत्त्वाचे आहे. दोष देण्याने कुणाची चुकी आहे हे ठरते, तर जबाबदारी घेण्याने कोण सुधारणांसाठी कटिबद्ध आहे हे समजते. माझ्या अपघातासाठी तो मद्यधुंद चालक दोषी होता, तर मी माझे आयुष्य सुधारण्यासाठी जबाबदार होतो. कोण दोषी आहे त्याला फारसे महत्त्व नसते. महत्त्वाचे हे आहे की तुम्ही आणि मी भूतकाळ मागे सोडून एक नव्या उमेदीने जीवन जगण्यास प्रारंभ करूया. मुख्य म्हणजे आपले आयुष्य आपल्याला हवी तशी बनवूया. आता तुमची वेळ आली आहे, कारण ही तुमची गाथा आहे. पुढे वाचण्या अगोदर कृपया एखादे पेन किंवा पेन्सिल घ्या. वाचता वाचता तुम्हाला जो मजकूर पुन्हा वाचावासा वाटेल त्यावर खून करा. त्याला अधोरेखित वर्तुळ ठळक करा. ते पान दुमडा आणि समासात नोट्स लिहा. ज्यायोगे अतिमहत्त्वाचे धडे, कल्पना व धोरणे तुम्हाला पटकन सापडतील. मी देखील माझ्या सर्व पुस्तकांवर खुणा करतो. त्यायोगे संपूर्ण पुस्तक पुन्हा न वाचावे लागता बरोबर त्या पानावर मी पटकन जाऊ शकेन आणि त्या मजकुरापासून सर्व फायदे पटकन घेऊ शकेल. चला, तुमचे पेन हातात घेऊन सुरू करूया. तुमच्या जीवनाचे एक नवे कोरे प्रकरण सुरू होत आहे. तुम्हाला रात्री सुखाची झोप हवी असेल तर तुम्ही पहाटे निश्चयाने उठले पाहिजे. एखादं मूल जन्मता तेव्हा आपण त्याला जीवनाचा चमत्कार म्हणतो. मग आपल्या आयुष्यभर आपण सामान्यपणा का स्वीकारतो? आपण जो चमत्कार जगत आहोत तो आपल्या दृष्टीआड केव्हा झाला? तुमचा जेव्हा जन्म झाला तेव्हा तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं की मोठेपणी तुम्ही काहीही बनवू, मिळवू आणि करू शकाल. मग आता तुम्ही मोठे झाला आहात तर काहीही बनवू, मिळवू आणि करू शकला आहात का?
आतील सामर्थ्य जागे करून अपरिमित यश जीवनातल्या प्रत्येक बाबतीत तुम्ही मिळवत आहात का? जीवनात अशा काही बाबी आहेत ज्यात तुम्ही विलक्षण तडजोड करीत आहात. स्वप्नातले जीवन जगणे पुन्हा सुरू करा. द मिराकल मॉर्निंग हे पुस्तक 3 अत्यावश्यक तर्क मांडते. जीवनात असामान्य आरोग्य, संपत्ती, आनंद, प्रेम व यश मिळवण्यासाठी तुम्ही इतर कुठल्याही व्यक्ती इतकीच योग्य लायक व्यक्ती आहात हे सत्य तुम्ही जगण्यास प्रारंभ करा. तेही आता, या क्षणापासून. केवळ तुमच्या जीवन गुणवत्तेसाठी नाही, तर तुमचे कुटुंब, मित्र, सहकारी, मुले, समाज किंवा ज्या कुणाच्या जीवनाशी तुम्ही निगडीत असाल त्यांच्यासाठीही. जीवनातल्या कुठल्याही बाबतीत कमतरता खपवून घेणे बंद करा. वैयक्तिक, व्यावसायिक व आर्थिक इच्छित यश प्राप्तीसाठी अशी व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही रोजचा एक समर्पित वेळ देणे अनिवार्य आहे. जी व्यक्ती इच्छित यश प्राप्तीसाठी सातत्याने कार्यरत व सुयोग्य आहे. तुमचे दररोज पहाटेचे उठणे व नित्य परिपाठ याचा तुमच्या सर्वांगीण यशावर आश्चर्यकारक परिणाम होत असतो यावर विश्वास ठेवा. केवळ तुमचे रोज सकाळचे उठणे बदलून जीवनाची कुठलीही बाब कल्पनातील वेगाने बदलू शकतात. खालील गोष्ट लक्षात ठेवा.